राज्यसभेसाठीचे 2 उमेदवार आज निश्चित होणार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या नावाची चर्चा आहे। प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागेवरती सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे लढणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आज सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर होणार का राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा राज्यसभेसाठी सुरू झालेली आहे। राज्यसभेसाठीचे 2 उमेदवार आज निश्चित केले जाणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या 2 नावांची सध्या प्रामुख्याने चर्चा होते। प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागेवरती सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार हे लढणार असल्याचं सध्या बोललं जातं। आणि याच विषयी अधिक बोलूया, आपले प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या सोबत आहेत। विक्रांत, 2 नावं कालपासून खरं तर चर्चेत आहेत, एक सुनेत्रा पवारांचं, दुसरं पार्थ पवारांचं। किती शक्यता आहेत, काय नेमक्या चर्चा सुरू आहेत? कालपासून 2 नावं चर्चेत असली तरी त्याच्या आधी छगन भुजबळांचं नाव सुद्धा चर्चेत होतं। अगदी परांजपे जे आहेत ठाण्याचे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असलेले माजी खासदार, त्यांचंही नाव चर्चेत होतं। मात्र आता एक जी नवीन अपडेट मिळते त्यानुसार सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। खरं तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काही वेळात या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट सुद्धा करू शकतात। अधिकृतरित्या सुनेत्रा पवार यांचं नाव सुद्धा जाहीर होऊ शकतं। मात्र आत्ताच्या घडीला जी माहिती मिळते त्यानुसार सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते निश्चित झालेलं आहे। खरं तर तुम्ही जसं म्हणालात, जी जागा रिक्त आहे त्या रिक्त जागेवर खरं अर्ज भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि आज दुपारी 1:30 वाजता सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या अर्ज दाखल करू शकतात अशीही शक्यता आहे। दुसरीकडे रोहित पवार यांनी खरं तर एक ट्विट केलेलं आहे, एक एक्स पोस्ट केलेली आहे। त्यांनी असं म्हटलंय की अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सारं काही अलबेल नाहीये आणि असं असताना दुसऱ्या कोणाला उमेदवारी देऊन तो व्यक्ती आपल्यासोबत किती दिवस थांबेल याची खात्री नाहीये। त्यामुळे घरातल्या भरवशाच्या व्यक्तीला उमेदवारी देऊन त्याला राज्यसभेवर पाठवणं सोयीस्कर आहे अशी चर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू आहे, असं रोहित पवारांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। त्यामुळे पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्यापैकी एका व्यक्तीला उमेदवारी मिळू शकते आणि त्या संदर्भात त्यांनी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत त्या एक्स पोस्टच्या माध्यमातून। मात्र आत्ताच्या घडीला जी माहिती मिळते, सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे, फक्त अधिकृत घोषणा जी आहे ती होणं बाकी आहे आणि आज दुपारी 1:30 वाजता सुनेत्रा पवार राज्यसभेच्या उमेदवार म्हणून फॉर्म भरतील। गुरुप्रसाद, धन्यवाद विक्रांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या नावाच्या घोषणेआधीच रोहित पवारांनी खोचकपणे शुभेच्छा दिल्यात। बघूयात रोहित पवारांनी आपल्या एक्सपोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलं। रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या दोघांनाही खोचक शुभेच्छा दिलेल्या आहेत। पळत्याच्या गळ्यामध्ये राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या व्यक्तीला दिलेली बरी, असं रोहित पवारांनी आपल्या या एक्सपोस्ट मध्ये म्हटलेलं आहे। इतरांचा भरोसा नाही असा टोला सुद्धा त्यांनी अजित पवार यांना लगावलाय। एक्सपोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं, रोहित पवारांची ही एक्सपोस्ट। आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी सुद्धा त्या घरामधील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही, रोहित पवार आपल्या या एक्सपोस्ट मध्ये म्हणतात। त्यामुळे पळत्याच्या गळ्यामध्ये राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल, इतरांचा काही भरोसा नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे, असं रोहित पवारांनी म्हटलंय आणि अजित पवारांना टोला लगावलाय। आणि म्हणूनच सुनेत्रा काकी किंवा पार्थ यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन अशा खोचक शुभेच्छा या रोहित पवारांनी दिल्या।